नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण एका अशा विषयाविषयी बोलणार आहोत जे अनेकांच्या मनामध्ये येतात, परंतु लाजेमुळे कोणीही विचारत नाही. पूजा करत असताना अचानक आपल्या मनामध्ये अश्लील किंवा वाईट विचार आले तर काय करायचं? यामुळे आपली पूजा निष्फळ होते का? देव आपल्यावरती रागावतात का? की यामागे काही वेगळंच कारण आहे? तर आजच्या या व्हिडिओमध्ये शांतपणे याचं उत्तर आपण समजून घेऊयात. मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की मन हे खूप चंचल आहे. भगवद्गीतेमध्ये देखील भगवान श्रीकृष्णांनी मनाला चंचल, बलवान आणि नियंत्रणाला कठीण असल्याचं सांगितलंय. आणि म्हणून पूजा करत असताना कधीकधी अचानक विचित्र, नकोसे किंवा अश्लील विचार मनात येणं हे अनेक लोकांची सामान्य मानसिक अनुभूती असू शकते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाईट आहात, आणि याचा अर्थ असाही नाही की देव तुमच्यावरती रागावले आहेत. पण अशा वेळी काय करू नये हे लक्षात ठेवा. सर्वात पहिली चूक म्हणजे त्या विचारांशी तुम्ही भांडू नका. हे विचार का आले? मी पापी आहे, माझी पूजा वाया गेली, असं सतत स्वतःला दोष देणं बंद करा. कारण जितका एखादा विचार जबरदस्तीनं दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल, तितकाच तो पुन्हा पुन्हा तुमच्या मनामध्ये येऊ लागतो. मग आता यावरती उपाय काय करायचं काय? तर शांतपणे देवाचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ असा जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीनं तुम्ही जप करत राहा. विचारांकडे लक्ष न देता पुन्हा तुमचं मन देवाकडे आणा. जसं आकाशामध्ये ढग येतात आणि निघून जातात, तसंच विचारही येतात आणि निघून जातात. आपण प्रत्येक विचारावरती विश्वास ठेवण्याची गरज नसते. स्वामी समर्थांचा संदेश देखील हाच आहे की भक्ती म्हणजे मनामध्ये एकही चुकीचा विचार न येणं नव्हे, तर भक्ती म्हणजे वाईट विचार आले तरी पुन्हा पुन्हा देवाकडे परत जाणं. जर असे विचार वारंवार तुमच्या मनामध्ये येत असतील तर मोबाईलवरती अश्लील कंटेंट किंवा मन विचलित करणारा कंटेंट पाहणं टाळा. रोज सकाळी उठून स्वामींची पूजा करा. दररोज थोडीशी ध्यानधारणा करण्याची सवय लावून घ्या. सात्विक आहार आणि चांगली संगत ठेवा. नियमित नामस्मरण करा. यामुळे तुमचं मन हळूहळू स्थिर व्हायला मदत होते. जर असे नकोसे विचार सातत्यानं खूप तीव्र प्रमाणामध्ये येत असतील, त्यामुळे पूजा, काम किंवा दैनंदिन आयुष्यावरती परिणाम जर होत असेल, तर ते काही वेळा मानसिक आरोग्याशी संबंधित समस्येचंही लक्षण असू शकतं. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या योग्य मानसोपचार तज्ज्ञाची तुम्ही सल्लामसलत घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, शेवटी देव आपल्या मनामध्ये क्षणभर असलेल्या प्रत्येक विचारावरती न्याय करत नाही. ते आपल्या भावना, प्रामाणिकपणा आणि भक्तीकडे पाहतात. आणि म्हणून पूजा करत असताना वाईट विचार आले तरी घाबरून जाऊ नका. स्वतःला दोष तर बिलकुल देऊ नका. फक्त श्रद्धेनं पुन्हा एकदा नामस्मरण सुरू करा. श्री स्वामी समर्थ. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग स्वामी भक्तांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.